ये भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्ती गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 30 डिसेंबर 2024 सोमवार। देवाने त्यांचे काम संपवले आणि 7व्या दिवशी देवाने त्याने केलेले काम संपवले आणि 7व्या दिवशी त्याने केलेल्या सर्व कामातून त्याने विश्रांती घेतली। उत्पत्ती 2 अध्याय 2 वचन। वर्षांचे शेवटचे दिवस परमेश्वरासोबत घालवा। त्यांच्या उपस्थितीत थांबा। हे दिवस स्वतःला शुद्ध करण्यासाठी आणि करोडियाप्रमाणे नूतनीकरणासाठी घालवतो। वर्षांचे हे शेवटचे दिवस तुमच्यात नवीन शक्ती आणि सामर्थ्य घेऊन येवोत। देवाने सर्व काही निर्माण केल्यानंतर 7व्या दिवशी विश्रांती घेण्याचे रहस्य काय होते? तो थकला होता की थकला होता? त्याला विश्रांतीची गरज का असेल? पवित्र शास्त्र म्हणते, सर्वकालिक देव परमेश्वर पृथ्वीची टोकाची निर्माण करता। तो बेहोश होत नाही आणि थकत नाही। येसाया 40 अध्याय 28 वचन। जर कोणी लांब अंतर चालले तर त्यांचे पाय दुखतील आणि तो थकून जाईल आणि विश्रांती घेण्याचे प्रयत्न करेल। एखाद्या व्यक्तीने कुटुंबासाठी अनेक वर्ष काम केल्यानंतर नियुक्त त्याला त्यांची सेवेतून निवृत्ती देतो। पण जो देव आत्मा आहे तो खचून जात नाही, उलट तो दुर्बलांना सामर्थ्य देतो आणि ज्यांच्याकडे सामर्थ्य नाही त्यांना तो शक्ती वाढवतो। येसाया 40 अध्याय 29 वचन। मग परमेश्वराने विश्रांती का घेतली? ते मानव जातील आणि त्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींसोबत सामील होण्यासाठी आणि त्यांच्यासोबत आनंदित होण्यासाठी होते। जर तुम्ही या वर्षांचे शेवटचे दिवस परमेश्वराचे सन्निधानात आनंदाने घालवायचे ठरवले आणि त्यांच्यामध्ये आनंद करण्यासाठी स्वतःला वचनबद्ध केले तर परमेश्वर देखील तुमच्यामध्ये आनंदित होईल। नोहाने तारू बांधण्याचे काम पूर्ण केल्यावर प्रचंड प्रयत्नांनी देवाने नोहा आणि त्याचे कुटुंबाला दारात प्रवेश करण्याची आज्ञा दिली। हे देवामध्ये विश्रांती घेण्याबद्दल बोलते। उत्पत्ती 6 अध्याय 22 वचन। नोहाने तारू बांधण्याचे काम पूर्ण केल्यावर प्रचंड प्रयत्नांनी देवाने नोहा आणि त्यांचे कुटुंबाला दारात प्रवेश करण्याची आज्ञा दिली। हे देवामध्ये विश्रांती घेण्याबद्दल बोलते। त्याचे पद्धतीने जेव्हा सलोमोनाने मंदिर बांधले आणि परमेश्वराला समर्पित केले तेव्हा देवाची गौरवाचे ढग मंदिर भरले। परमेश्वराला त्यांच्या मुलांची कार्याचा एक भाग म्हणून आनंद होता। या वर्षांची सुरुवात तुम्ही परमेश्वराने केली। या वर्षभरात परमेश्वरी कृपा तुमची पाठीशी राहिली आहे। ती तुम्हाला आयुष्य, उत्तम आरोग्य आणि सामर्थ्य देत आहे आणि तुम्हाला वर्षांची शेवटी घेऊन आली आहे। हे दिवस प्रभूमध्ये आनंदाने दिवस असू दे। देवाची हातून तुम्हाला मिळाले सर्व आशीर्वाद आणि सर्व चांगल्या गोष्टी मोजा आणि त्यांची स्तुती करा। देवाची मुलांनो, मनापासून परमेश्वराची गौरव करा। पुढील चिंतनासाठी श्लोक। कारण जो त्यांची विश्वासाचा प्रवेश केला आहे तो स्वतः देखील त्यांची कार्यापासून थांबला आहे, जसे देवाने त्यांच्यापासून केले। इब्री अध्याय 4 10 वचन। दिवसासाठी बायबल वाचन। सकाळी जकरिया 13 अध्याय 14 अध्याय। संध्याकाळी प्रकटीकरण 21 अध्याय। धन्यवाद।